जय श्रीराम. भारतीय जनता पक्षाचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुमचा बाप झालाय रावसाहेब दानवे आणि बाप झाल्याबद्दल तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे कोणाचंही, कुठलाही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, मंत्री, आमदार, साल्यांनो फट्टू, माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला त्या माणसाला प्रिव्हेंटिव्ह सुद्धा नाही करू शकले तुमचं सरकार. भिकारचोट. आणि जे कोणी आपले संघात पण काम करतात, काय रे तुम्ही स्वयंसेवक संघाच्या लोकांना प्रोटेक्शन सुद्धा नाही देऊ शकत. कालच मी सांगितलं होतं की असं काहीतरी होऊ शकतं. अहो काय असेल नसेल, पण तुम्ही एखाद्या व्यक्तीचा खून करू शकता का? काही केलंही असेल समजा, एकतर काही केलेलंच नाहीये, सुतराम प्लॅन होता तो आणि प्लॅनच्या अनुषंगाने ते केलं गेलेलं आहे. आता घटकाभर असं जरी म्हटलं की खरं होतं तर तुम्ही खून करू शकता का माझा? मेलो असतो मी, काल तिरडी चढलो असतो. आणि त्या मुलाला अजूनही काही होत नाहीये का? कारण तो धादांतपणे म्हणतोय की रावसाहेब दानवेला मी विचारून आलेलो आहे. रावसाहेब दानवे म्हटलं तुझं काहीच वाकडं होणार नाही. सरकार भाजपचं आहे आणि रावसाहेब दानवे सारखे लोक म्हणतात की मी इतक्या वर्षापासून काम करतोय, तितक्या वर्षापासून काम करतोय. अरे बाबा, तू इतक्या वर्षापासून काम करतोय, तितक्या वर्षापासून काम करतोय, बघा तुला अधिकार प्राप्त झाली का एखाद्या माणसाला उडवायचे? आणि जर का तुझा हात त्याच्या पाठी बघत नाहीये, त्याची हिंमतच होणार नाही तुझं नाव घेण्याची. कारण एवढ्या मोठ्या माणसाचं नाव नाही घेऊ शकत कोण. त्यांनी नाव घेतलं आणि पुन्हा पोलिसही अशा पद्धतीने वागतायत की बरोबर आहे, सपोर्ट आहे, काय उपट्याचं उपटा. काय धंदे लावलेत हे मुख्यमंत्र्यांच्या खात्यानी आणि भारतीय जनता पक्षाने. गेले लोक दुसरीकडे तर कशाला बोंबलताय दोन्ही हातानी. भिकारचोट. सांगायचं इकडं, करायचं दुसरं. अभिनंदन भारतीय जनता पक्षाचं. तुमचा बाप रावसाहेब दानवे, तुमचा बाप न तुम्ही हेडगेवारांना समजता, भगव्या ध्वजाला समजता, तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना तुमचा बाप समजता. देवेंद्र फडणवीसांचं तर राहूच द्या. काय हे